हा उरणकडे रोड गेलेला आहे, म्हणजे वाशी पाम बीच रोडकडून तुम्ही जर आलात तर हा रोड उरण साईडकडे गेलेला आहे. आणि हा जो उरण ब्रिज आहे जो डायरेक्टली कनेक्ट जो झालेला आहे मुंबई पुणे हायवे रोडला, आणि पाम बीचकडून जो येणारा सरळ रोड आहे इथे सीवूड स्टॉप होतं आहे, आणि इथून बेलापूर स्टार्ट झालं की डायरेक्ट हा बेलापूर स्टेशनकडे जातो आणि तिथं आपलं विपश्यना केंद्र आहे, म्हणजे हिलवरती. तर तुम्हाला हिलवरती इथूनसुद्धा जाता येईल, हा सुद्धा एक मार्ग आहे. आणि समोर बघायला भेटतं तर ती महानगरपालिका आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण निघालोय बेलापूरच्या ब्रिजवरून मेडिटेशन सेंटरकडे. आता तुम्हाला ती व्हाईट कलरची इमारत दिसत असेल तेच आहे बेलापूर स्टेशन, आणि त्याच्या बरोबर अपोजिट साईडला जो हिल दिसतोय तो पारसिक हिल आहे. मेडिटेशन सेंटर आपण तिथे जाणार आहोत आणि तिकडचा सर्व परिसर मी तुम्हाला दाखवतोय. आणि इथे येण्याचा जो मार्ग आहे तो कसा मार्ग आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. हा जो समोरून जो रोड आलेला आहे तो डायरेक्टली मुंबई पुणे हायवेला टच झालेला आहे. हा जो इथून तर डायरेक्ट, आणि इथून जो रोड जातोय तो डायरेक्टली उरणकडे जातोय. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो समोरचा सिग्नल आहे हा डायरेक्टली सीवूड स्टेशनकडे जाणारा रोड आहे, म्हणजे तुम्ही सीवूडकडून पण पारसिक हिलकडे ह्या मार्गाने तुम्ही जाऊ शकता. डोंगर असल्या कारणामुळे वळणदार रस्ते लागत होते. पुढे मी बाईकवर बसून छानपैकी आजूबाजूचा आनंद सुद्धा घेत होतो. पुढे बघितलं तर छान अशी हिरवीगार झाडं सुद्धा दिसत होती. बाजूला लक्ष टाकलं तर खालून वर आकाशाला झाडं टेकलीत की काय असं क्षणभर सुद्धा वाटलं. अजून पुढे पुढे जात असताना मला एक असा पॉइंट दिसला. त्या पॉइंटवरती मला थांबावंसं वाटलं. तर छानपैकी म्हशी चरत होत्या. मी तिकडे दगडावरती बसलो. दगडावरती बसून आजूबाजू परिसर मी छानपैकी नजरेसमोर टिपत होतो. काळ्या दगडावरती बसून आजूबाजूचा छान असा आनंद घेत होतो. रिमझिम पाऊस पडत होता आणि छान अशी झाडं भरगच्च भरलेली दिसत होती.
मित्रांनो, आजचा विषय आहे थोडासा वेगळा पद्धतीचा आहे की माणसांना भरपूर टेन्शन, विचाराची दगदग, काय होणार काय नाही होणार ह्या सर्व गोष्टीचा सतत माणूस झोपेत, चालताना, बसताना, उठताना, जेवताना विचार करत राहतो आणि त्याचा न कळत परिणाम स्वतःवरती होतो आणि तो स्वतःवरती परिणाम होतो आपल्या कुटुंबावरती पण होतो. आता ह्या गोष्टीतून बाहेर कसं पडायचं तर लोक काय शोधतात, आहे मित्राशी डिस्कस करतात, डॉक्टरांशी डिस्कस करतात, तेवढ्या वेळापुरतं ते बरं वाटतं, पण कायमचं त्याच्यावरती रिझल्ट निघत नाही आहे. पण त्याच्यासाठी करायचं तर काय, तुम्हालाही प्रश्न पडला असेल तर त्याच्यासाठी एकच पर्याय तो आहे, तो म्हणजे मेडिटेशन. आता मेडिटेशनचे बरेचसे प्रकार आहेत. लोक मेडिटेशनसाठी पैसे देतात, लोक बऱ्याचशा ठिकाणी जातात, प्रत्येक गुरु करतात, पण तरीही त्यांना लाभ भेटत नाही आहे. पण असे जे ठिकाण आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे आहे मेडिटेशन सेंटर. बघा किती छान असं वातावरण आहे. एकदम शांतता आहे. चला तर मी तुम्हाला तो मेडिटेशन सेंटर तुम्हाला दाखवतोय. आज मी एक दिवसीय शिबिरात माझ्या मुलाला आनापानसाठी मी इथे घेऊन आलोय. आतमध्ये आल्यानंतर लेफ्ट साईडला टीव्हीच्या स्क्रीनवरती गोयंका गुरुजींचं प्रवचन चालू आहे आणि पालकांसाठी बसण्याची सोय सुद्धा आहे. हॉलच्या आतमध्ये आल्यानंतर तिथे समोर रूम आहेत आणि त्या रूममध्ये 10 दिवसाच्या शिबिरासाठी राहण्याची सोय आहे. बाजूला कडेला पुस्तकांचा स्टॉल सुद्धा लागला आहे आणि वेगळ्या वेगळ्या भाषामध्ये पुस्तकं आहेत, तिथून तुम्ही विकत सुद्धा. आतमध्ये पालकांसाठी डायनिंग एरियामध्ये जेवणाची सोय आहे. मी जेवणाचा आनंद घेतोय, पावभाजीचा आणि पुलावचा. विनामूल्य ही सेवा उपलब्ध आहे. सुंदर असं वातावरण आहे आणि हे जे बेसिंग आहे हे आपले आपले जेवणाचे ताट आपणच धुवायचे. आता ही माझी जेवणाचे ताट मी धुवायला आलो आहे. मित्रांनो, जेवण झालेलं आहे आणि हे दुर्मिळ असं झाड म्हणतात ना, असं मला ते वाटलं आहे. तर तुम्ही सांगू शकतात हे कुठलं झाड असेल? मित्रांनो, ही पायवाट आहे वरती येण्यासाठी आणि एवढं सुंदर वातावरण आहे. छान असं थंड असा वारा सुटलेला आहे, गार. आणि हे जे आहे हे खालूनही दिसतं, ट्रेनमधून दिसतं आणि ह्याला पॅगोडा बोलतात आहे. हे बघा.
तर मित्रांनो, हा जो गेट आहे आणि ह्या गेटच्या आतमधून आपल्याला एंट्री आहे, पण इथे कुठल्याही प्रकारची इन्क्वायरी होत नाही आता पूर्वीसारखी. आता प्रत्येक गोष्ट ऑनलाईनवरतीच तुम्हाला इथं फॉर्म भरता येऊ शकतो. ज्याचा नंबर लागेल त्याला इथे एंट्री आहे आणि कुठल्याही प्रकारचा कॉस्ट इथे घेतला जात नाही आहे. आणि एवढं सुंदर वातावरण आहे इथे की इथे येऊन तुमच्या मनाचे सर्व प्रश्न सॉल्व होतील. जे डॉक्टरांकडे पण जाऊन तुमच्या मनाचे प्रश्न सॉल्व होणार नाही आहे. त्याच्यासाठी मेडिटेशन कशा प्रकारे केलं जातं आणि मनाची एकाग्रता कशी वाढावी आणि ती एकाग्रता वाढल्यानंतर तुम्ही तुमच्या सर्व गोष्टीवरती कंट्रोल करू शकतात आहे. तर ह्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे, पण ते पण योग्य ठिकाणी आहे. ते आहे विपश्यना केंद्र बेलापूर. तर मित्रांनो, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. सुंदर असे स्टॅच्यू आहेत आणि ते बनवलेत फ्लॅमिंगो पक्ष्यांचे आणि सुंदर असं गार्डनमध्ये त्यांची सजावट केलेली आहे.